हॅलो नमस्कार गाई सर्वांचं सरचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि तुम्ही बघू शकता आज आपण जंगलात आलेलो शेताकडे आलो होतो, जरा राऊंड मारायला. अशी अवस्था आहे. काय बाहेरचे नीलगाय वगैरे असतात ते खातात. आहे बघा किती छोटे छोटे राहिले. आता कशी प्रकारची शेती करायची चाल. आणि मंडळी सर्वांनी प्लीज लाईक कमेंट आणि शेअर करा. हे बघा आमचे थोरले बंधू इकडे आलेले आहेत जनावरं चारायला. बघा किती जनावर आहेत त्यांचे. आणि बघा अशा प्रकारचे तुम्ही बघू शकता जनावर. असं तर म्हशी आहेत या. खूप छान वाटतं असं म्हशी वगैरे बघायला असं गावाकडं. बघा कशा चरत आहेत. पोट त्यांचे टम भरलेले आहेत तरी पण सुद्धा चरत असतात, खात असतात. बिचारे उन्हाळी त्यांना काही खायला भेटत नाही, पण आता पावसाळी चांगल्या प्रकारे गवत आलेलं आहे, त्यांचं खाद्य तयार झालेलं आहे. तर बघू शकता मंडळी. हे बघा गाईसुद्धा आहेत. आणि या दुधाला गाई आहेत, दूध देत असतात. 1 2 3 4 4 लिटर दूध देतात प्रत्येक एक जण. आणि एक छोटी गायसुद्धा आहे. कोणी खाल्लं जनावर? हां गाय ना. आणि असे गुराखी असतात बघा, पायामध्ये असे बूट घालवतात कारण साप वगैरे विंचू चावू नये म्हणून. आणि असं कुठे पण काटेवणात जावं लागतं, त्यामुळे अशा प्रकारचा पोशाख घालावं लागतं. हातामध्ये काठी जनावरांना फिरवत असतात. आणि हे बघा हे असे जनावर आहेत. खूप छान पद्धतीने चालतात त्या. बिचारा शांत एकदम असं ऐकून घेतात. आवाज टाकला की लगेच गायब होतात, म्हणजे लांब पळतात. आणि छोटी त्यांचे पिल्लंसुद्धा आहेत. बघा तुम्ही, कधी योग नाही आला पण आज योग आलेला आहे बघण्याचा त्यांना. खूप छोटी आहेत बघा बिचारे. आता उन्हाळ्यामध्ये ते सुकून जातात बघा, त्यांचे हाडे वगैरे दिसतात. पण आता 1 2 महिन्यामध्ये खूप छान अशी तब्येत होईल त्यांची. प्रोटीन खायला भेटते त्यांना असं. आणि इकडे पण सुद्धा 1 जण आहे, तिकडे 1 जण आहे. हे बघा किती छान आहेत. थोडा कलर काला आहे, पण फॅरन लवली लावायला लागेल, त्यांना पावडर लावायला लागेल. आज त्यांनी पावडर नाही लावली म्हणून ते काळे दिसतात. आणि तिकडे बघा एक गोरा आहे. खूप छान पद्धतीने चरतात तिकडे बघा मंडळी. नक्कीच तुम्ही असा व्हिडिओ कधी बघितला आहे का, कमेंट करून सांगा. आणि इथे छोटे असे वासरं आहेत, चरतायत. मला जवळ गेलो असं वाटतं पळतील. मागे फिरू का त्यांना? चला पीछे हटो सायमन, गो बॅक. बघा किती छान आहे. चलो आगे बढो. आणि एवढी जनावरं आहेत बघा. ही सुद्धा छोटी गाय आहे. कशी चरते बघा, कशी खाते. बॅ नाही, आंबा करतात. आता त्यांचे दुधाचे दात गेलेले आहेत, आता त्यांना गवत खातात ते. आणि म्हशी पण सुद्धा आहेत बघू शकता. किती छान असं वातावरण, निसर्ग बघा तुम्ही किती छान हिरवगार झालेलं आहे. आणि तिकडे ट्रॅक्टरचा आवाज येतो, ट्रॅक्टर चालू तेच बघायला आलो होतो. ट्रॅक्टर कोणाचे लागले कारण त्या गावामध्ये 2 3 प्रकारचे ट्रॅक्टर येतात. तर त्यातली आपली कुठली आणि दुसरी कोणती बघायला यावं लागतं जवळपास. आणि ही दुसरी आहे, आमची नाही आहे, ते उद्या बहुतेक येणार आहे तो. आणि बाहेरचं वातावरण बघा, यांचं असं जनावरांना चरण्यासाठी असं रान माल वगैरे असतात. आता माल रानावर असं गाई वगैरे जनावरं चरत असतात, त्यांच्यासाठी खूप छान असं. आणि इथे आम्ही लहानपणी खेळायला यायचो, असं पावसाळी वगैरे असं रानात म्हणजे फिरायला यायचो आम्ही. खूप छान वाटायचं. पण आता ते दिवस राहिले नाही. आता तुम्ही बघू शकता. आणि त्या दुधाला म्हशी आहेत, दूध देतात बिचार बघा, कशा मस्त मजबूत आहेत. किती दुधात लिटर देतात त्या? 5 लिटर दूध देतात बघा. सकाळी 5 लिटर, संध्याकाळी 5, 10 लिटर, म्हणजे 70 रुपये लिटर दूध आहे. 700 रुपये एक म्हशीचा हे आहे. आणि खाणं त्यांना एक 200 रुपयाचा खाणं जात असेल. 500 रुपये तरी शेतकऱ्याच्या हातामध्ये पडत असतात बघू शकता. आणि प्युअर दूध असतं, पाणी वगैरे मिक्स करत नाही. इकडे डायरेक्ट यायला जातं. ते डेअरी वगैरे असतात ना, अमूल डेअरी, तिथे जातो त्यामुळे. आणि साईडला बघा आहे छोटूसा, तो काय खायला आला काय माहीत. सॉरी, त्यांच्या पायाखाली जे काही किडे वगैरे मरतात ते वाटतं खायला आला असेल बिचारा. आणि हा बघा छोटूसा चालला आहे. याचं नाव काय? नाव नाही माहिती, तुम्ही सांगायला काय नाव ठेवायचं. 2 3 आहेत वासरं इथे छोटे गाईचे, सॉरी म्हशीचे पिल्लं आहेत. आणि ते सुद्धा त्यांच्यासोबत चालतात, आईच्या जोडलं त्यांच्या. आई जाते त्याच बाजूला, ते पण फिरत असतात. आणि हे त्यांच्या पाठीमागे एक गुराखी लागतोच, बरखा लागतोच. कारण का माहिती आहे का, लोकांनी आता शेत वगैरे पेरलेलं आहे ना, भात शेती पेरलेली आहे. तर त्यांच्या पाठीमागे राहावं लागतं, कारण हे खाऊ नये हे लोक, हे जनावरं. त्यासाठी त्यांच्या पाठीमागे एक गुराखी लागतोच डेली. आणि खूप छान पद्धतीने चर्चात बघा. ती आहे ना, ठीक आहे त्यांना करतो.
तर यांच्या पाठी एक गुरागी राखतो, कारण कोणाचं खाऊ नये, शेत वगैरे लावलेलं असतं लोकांनी, तर मग कोणाचं आवण वगैरे जे असतं भात शेतीचं ते खाऊ नये. पाऊस आला हलका, छत्री उघडतो आहे. ते मंडळी नक्कीच झोपलो होतो थोडं, संडे आज रविवारी थोडा आराम केला आणि त्यामुळे आता उठलो आणि लगेच तिकडे शेतावर आलो. मला बघू ते कशा प्रकारचं, आणि सुरुवात करायची आता लावणीला 2 दिवसात. त्यामुळे आलो जरा फेरफटका मारायला, बघतो तर काय अजून वेळ लागेल थोडासा, पण चालेल. आता आम्ही सुरुवात करणार, बाकीच्या लोकांनी सुरुवात केलेली आहे लावणीसाठी आणि खूप छान प्रकारे लावणी करतात. म्हणजे उशीर झाला खूप यावर्षी, कारण तर यावेळेस आमच्या लावणी वगैरे लावून होऊन जाते. यावर्षी जरा लेट झाला, पावसामुळे थोडा गोंधळ झाला. तर ठीक आहे, हरकत नाही, आपण त्याच्यावरसुद्धा आता मात करून पुढे चालायचं आपल्याला. तर ते नक्कीच आपण ते लावणीला कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. आणि बघा असं गुराखी असतो, तो पाठीमागे काडी घेऊन असतो, कारण त्याचं लक्ष असतं चारी बाजूनी, तो कुठल्याही शेतामध्ये कोणाचं जाऊ नये किंवा काही खाऊ नये कोणाचं. त्यामुळे असं त्याच्या पाठीमागे राहत असतं, लक्ष असतं चारी बाजूनी. आणि बघा किती शांत चालतात, पाऊस पडतोय वरून, तरी पण त्यांचा खाण्याचा काही किती वाजता सोडतो, टायमिंग काय यांचा? 4 वाजता, 4, 4:30, 5च्या आसपास त्यांना सोडतात घरातून. म्हणजे दूध वगैरे काढून थोडं डेअरीला देऊन त्यानंतर मग त्यांना सोडतात. आणि सकाळी परत 6 वाजता त्यांना त्यांचं दूध वगैरे काढून आणि त्यांना असं बाहेर जनावरांना चरायला सोडतात. आणि हे बघा बांधून ठेवलं त्यांना, का तर हे धावतात खूप, पळतात लांब लांब, त्यांना जवळपास पकडतं, म्हणजे पटकन पकडता यावं यासाठी त्यांनी तोंडाला बांधून ठेवलं. बघा इकडे पण ती मस्त मारत असेल मला असं वाटतं आहे, जेव्हा दूध वगैरे काढताना, त्यामुळे तिला बांधलं. आणि तिला बघा कशा प्रकारे तिला असं हे लावलं आहे, लोरनं बोलतात त्याला, कारण तर ती धावते पळते. बघा हे लाकडाचं लोरनं लावलं तिच्या गळ्यामध्ये, जेणेकरून ती फास्ट पळू नये आणि तिच्या पायाला लागतं, त्यामुळे ती पळत नाही, जवळपास राहील, आपलं लक्षसुद्धा राहील आणि आपण तिला जवळपास लगेच तिला पकडू शकतो. या प्रकारे तिला बघा लोरनं लावलेलं आहे. हे लोरनं लावलं की त्यांना पळता येत नाही, धावता येत नाही, कारण ही जरा आगाऊ असेल, भांडखोर बाई असेल ही, त्यामुळे तिला असं हे लावलेलं आहे, लोरनं लावलेलं, लोरनं बोलतो त्याला आपण. आणि घंटीसुद्धा आहे, म्हणजे कुठे हरवली, हे बघा घंटीचा आवाज येतो तुम्हाला, घंटीसुद्धा लावलेली आहे, कारण कुठे मस्त गेली किंवा हरवली किंवा कुठे आपल्याला लवकरात म्हणजे असं कुठे झाडाझुडपात लपली असेल तर तिला लगेच शोधता आलं पाहिजे, त्यासाठी आपण असे प्रकारचे घंटी बांधत असतो. आणि खूप छान असं बघा तुम्ही, किती छान, किती जनावर आहेत बघा, तुम्ही मोजून दाखवा मला, तुम्हाला व्हिडिओमध्ये किती जनावर दिसतात कमेंट करून सांगा मला. हे बघा छान वाटलं आज, मन शांत झालं, प्रसन्न झालं, कारण तर खूप दिवसातून चालला होता जनावरांचा एक व्हिडिओ काढेल. हट त्यांचं खाऊ नका, हट हट, अरे बापरे मारतील ना आपल्याला, चला तिकडे चला. तर मंडळी नक्कीच व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा. आज खूप दिवसातून आपला असा योगा करण्याचा. आणि छत्रीसुद्धा आणली, लेडीज छत्री आहे, छत्री नाही घरी, ब्लॅक कलरची छत्री नाही आहे, आणि आम्ही रेनकोट वापरतो, कारण कामावर जाताना येताना रेनकोटच लागतो. तर घरची छत्री आणलेली आहे. हे बघा अशा प्रकारची छत्री आहे, कलर आहे, कोणता कलर आहे सर्वांनी कमेंट करून सांगा ते पण. आणि नक्कीच खूप छान असा ब्लॉग बनवला आहे आपला, मला असं वाटतं. सर्वांनी लाईक करा. चल जाऊ का, ए भाऊ, चल चाललो मी. तर मंडळी ओढा किती आलेला आहे तुम्हाला दाखवतो, थांबा. किती छान छान, म्हणजे खूप जोरात पाऊस आलेला आहे, त्यामुळे तो भरलेला आहे, तुम्हाला दाखवतो. आणि हा बघा ओढा, तो पूर्ण नदीला मिळतो तिकडे खाली, बघू शकता तुम्ही, खाली सुद्धा बघावं लागतं मला. हा बघा, हा अशा प्रकारचा ओढा आहे, हा पूर्ण भरतो, बाहेर पाणी जातं पूर्ण. आणि जास्त पाऊस जर झाला तर ह्या चारी बाजूनी पाणी असं फिरतं, मग इथून जायला जमत नाही आम्हाला. तुम्हाला दाखवतो मी कशा प्रकारचं. हा बघा हा ओढा आहे, 2-3 ठिकाणून आलेला आहे. आणि हा जो एकदा भरला नाही, पूर्ण भरतं, पूर्ण पॅक होतं हे सगळं, इकडं जाता येता येत नाही, अशा प्रकारचा ओढा आहे. मंडळी अशा प्रकारची लावणी असते, शेतामध्ये लावतात बघा, भात शेती लावतात.
काढा काढा, तुमचा व्हिडिओ काढतो मी. तुमचा व्हिडिओ काढतो, चालू करा. उरकल का? उरकल या. किती वाजलं? 6. आता वाजलं 6:15 वाजले. 6:15 मग कसं उरकल? तुम्ही थांबा ना दोघं जण. घरी स्वयंपाक बनवत असेल ना? मग घरचं स्वयंपाक. व्हिडिओ कसा वाटला सर्वांनी प्लीज लाईक कमेंट्स करा. आणि याच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवतो की लावणी कशी करतात. तिकडे चालू एक ठिकाणी, तिकडे जायला थोडा 5-10 मिनटं लागतील मला. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे लावणी करतात. पाऊस जोरात आलेला आहे आणि मला सुद्धा वाकून असं जावं लागेल, कारण इथे आटा वगैरे. हे बघा, असं शेतात पाणी जाऊ नये म्हणून आपण इथे दगड लागलेलं आहे. तसं तर आमचं नाही शेत, बाजूवाल्यांचं आहे. आणि बघू शकता अशी पायवाट आहे. याचा व्हिडिओ एक फोटो काढून ठेवतो, मला थंबनेलला टाकायला थांबेल. तर मंडळी नक्कीच खूप छान असं वातावरण झालेलं आहे. पाऊस खूप जोरात आलेला आहे आणि काळं ढग आलेले आहेत. आताशी 5:30-6 वाजले असतील, पण अंधार लवकर पडतो आता. तर नक्कीच सर्वांनी प्लीज व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, नवीन असेल तर सबस्क्राईब सुद्धा करा. व्हिडिओ मजा आल्यात तर थँक्यू सो मच.